म्हशीनं मध्यरात्री दूध दिलं का काय? का नळाचं पाणी बंद झालं म्हणून दूधवाला लवकर आला का काय? ताप आहे डोक्याला. कोण आहे? कोण आहे? कोण नाही. ही शेजारची पोरं असणार बहुतेक. सतावण्याशिवाय दुसरं काय करतच नाही. भेटतात नाही खरोखर एक एक असे. काय भूकंप झाला? भूकंप जास्त काहीतरी झालंय. मी स्वतः आदरलोय. काय करतो? अरे कशाला उठवतो? मला झोपून देणार आहे बाबा. अरे बाबा, बाळ कुणाचं? कुणी टाकलं इथं? पण काही म्हणा, किती गोड दिसतंय बा बाळ. आची चुचू, आची चुचू, अरे कचरा ते कोणाचं आहे ते बघायला पाहिजे ना. चल चल. हे कुणाचं बाळ आहे? बाळ कुणाचं आहे? बाळ कुणाचं आहे? कमाल आहे. सांगत नाही. कोणी पोर टाकलं काय कळत नाही. आईने का बापानं? त्यांच्या बापाचं काय आपल्या दारात पोर टाकायला? टाकलं ते टाकलं. आपल्यासारख्या ब्रह्मचार्याच्या दारात टाकलं. समजत नाही. या ग गाये मूळपणे तू बोलू नकोस. लोकांचा गैरसमज होईल. लोकांना वाटेल की मी दारात म्हैस बांधली. ओढतो. तुझं नाव काय? तुझ्या बाबांचं नाव काय? तुझ्या आडनाव काय? आडनाव सांग. त्या 4-5 महिन्याच्या मुलाला बोलता येणार आहे काय? हे वगैरे तुझं नाव काय? तुझ्या बापाचं नाव काय? याला सांभाळ सांभाळ. मला लहान मुलं आवडत नाही. आपण जाऊ काय? याला आधी डोकं फिरलं इकडे. कसला दिवस उजाडला कोणा ठाऊ? उगाच उगाच त्याला माझ्या पलंगावर का ठेवलं? माझ्या पलंगावर का ठेवलं? केवढ्यांदा ओरडला? सू केली बघ त्यांना. ओळखतो आपण. पण एक नंबरचं शॅम्पल आहे. पाणी गादी त्याला मुतारी असल्यासारखं वाटतंय. खुशाल मुततंय. वेडा वेडा. आत्ता ग बाया, दरवाजा उघडा. माणसं राहतात घरात तर भूत राहतात. काही पोरं तरी दरवाजा खुशाल उघडा. अगो बाया, हे कोण आणखी? ते बाल आहे बाल. गोगो बाल आहे की नाही? बाला बाला बघ बघ, तुझी आजी आली. आजी मी आजी. बाप कोण? बाप चांगली पोरं समजत होते तुम्हाला. आपलं धंदा करत असाल असं वाटलं नव्हतं मला. हे बघ, तोंड सांभाळून बोल. आमचं चारित्र्य हनन करू नको. काय म्हणला? हनन. काय तुझं हनन वगैरे करत नाही आणि हुमन पण करत नाही. मी इतकंच विचारते, हे कोणाचं बाळ आणि हिथं कसं आलं ते विचारते मी तुला ना. काय रातच्या गाडीनं आलं? रातच्या गाडीने आलं? म्हणजे जगाचं वाटोळ येईल हो. रातच्या गाडीनं पोरं यायला लागली तर. नाही सगुबाई, काय पहाटे हे मूल दरवाजात पायरीवर कोणीतरी ठेवून गेलं होतं. मग त्याला बाहेर फेकून द्यायचं म्हणून त्याला मी घरात घेऊन आलो. नाही म्हणजे बिचारीचं कुणाचं हाय कुणाला ठाव. पण नाही, घरात आणलं ते बरं केलं. देव तुमचं कल्याण करेल. आमचं कल्याण करेल तेव्हा करेल. आधी या बाळाचं कल्याण कर बघू. आम्हाला काहीच माहित नाही त्याला काय लागतं काय नाही लागत. तुला एखाद दुसरं पोरगा असेल ना? मुर्द्या नाही, 8 पोरं आहे ती मला. एक काय म्हणतो, तोंड सांभाळून बोल. 8 पोरं घर काम कधी करतात कुणाला? 12 होती 12. 4 खपली. वाचली बिचारी. काय म्हणला? वाचलो बिचारा. बाळासाठी दूध आणा, दुधाची बाटली आणा. एवढ्या दुधाच्या बाटल्या घे की एखादी. किंवा तुझ्या नारड्यात का काय? बाळाला दूध घालायला बुचाची बाटली लागते. लिहून देतो. नंतर गडबड नको बाबा. दुधाची बाटली. शाही संपली वाटतं. का रे? शाही संपली. कशाने लिहतो? लंगोटी आणा. लंगोटी आणायची. झबली आणा. झबली आणायची. वाटर बारीचं पाणी आणा. वाटर बारी ते माहित नसेल तुला. लाल पाणी माहिती ना? बाळासाठी वाटर बारीचं पाणी आणा. वाटर बारीचं पाणी आणायचं. आणि काळकानाचं आणि आपलं पानानं म्हणावा. बाळाला ठेवायचं आणि म्हणायचं जो जो बाला जो जो. मी काय सांगतो ते ऐक. ते पोराची धोंडुकाच गळ्यात बांधून घेऊ नको. दुपारी पोराला कुठल्या तरी बालकाश्रमामध्ये सोडून ये. संध्याकाळी मी आलो आणि मला जर पोर दिसलं तर तू आणि पोर दोघांना मी अनाथाश्रमामध्ये सोडून. समजलं? काय 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 तोंड आहे का संडास? काय बी मग काय बोलतो? आम्ही बघून घेऊ. माझं एक काम करशील?
तासभर बाळाला सांभाळशील? नाही नाही, मला दुसरीकडची कामं आहेत. बाळासाठी 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 बाळासाठी. हा, बर बर. गेलो नि आलो बघ. हे धुवून ठेव, मी धुतो. अरे माझं सोनं ते माझं. अरे मला काम आहे ती. तू गपची भितरा, गपची भितरा आणि मला मला काम करून येऊ दे. नीट. माझा शाना बाळा. माझी पुस्तकं भिजवायची नाहीत, मारीन सांगून ठेवतो. आता वंदना आता येणार, तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही, ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या, काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम भला. आई बाबा नाहीत वाटतं घरात? बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे, मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावत बोलता हो तुम्ही. हाड, हाड, हाड. माझी पुस्तकं नाही आलं, पुस्तकं नाही बघू. काय करताय? हाड, हाड. थांबा, थांबा. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. शी, किती घाण आहे. तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळ दिसतायत, पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशी बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला. नाही, कुठलं? डोळ्यात हाड, हाड, हाड. गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत. अगदीच कशी. माझ्या हातचं चहा तरी घेणार आहात की नाही आता. चहा नको, पण तुमच्या हातचं दूध चालेल. बर आणते. लवकर. थांबा थांबा. आय, 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 आय. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा, गरम नको. हो, ओईने घातला. तुम्ही अजून बाटलीत नाही दूध पिता. आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या. चला मांडीला बघू. हा, पेन देखले. पेनाने बाबा लागल कुठं तरी लागल. आलं बाळाचं मिनू आलं, मिनू आलं, मिनू आलं. ए मूल. मूल नाही, मुलगा आहे. आणि इकडे. कुणाचा आहे मुलगा. कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे. तुम्हाला मुलगा आहे. मुलगा मुलगी पाहिजे होती. आई कुठे याची. आई आई कुठे आली तुझी. हा, आई नोकरी करते. हा, म्हणून मी याला सांभाळतोय. आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला. कसं आणणार, आजच आलं. म्हणजे आजळून आज आलं. नाव काय आहे याचं? नाव नाव काय तुझं. नाव नाव मर्फी. मर्फी. आई की नाही बल्फी शल्क गोल नाव. बाला, आता मी हिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या. आत्या लागवली, आत्या लागवली. खोपल्यात जाऊन बसली बसली. निनू 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 निनू. हे बघ, घरातलं सगळं काम करावं लागेल. धुणं, भांडी, केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल. पण मुलबाळ मला चालणार नाही. माग तुझ्यासारख्या एका मोलकरणीला राहायला जागा दिली. पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली. मी लगेच तिला हाकलून लावलं. मला मुलबाळ नाहीये, मला फक्त निवारा पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, राहा इथं. भाडं बिडं काही देऊ नको. हा, मांजल कशी ओळखत. म्याऊ म्याऊ. बोका आला, आपला काका आला. बघतो बघ कसं बोक्या शल्का. काय चाललंय काय तुझं? काय चाललंय काय? हे पोर इथंच कुठं काय अजून? हा पोगा नाही, आमचा मोठी बाबा. मोठी बाबा, आपण काकाला दाखवूया काय तुझं काय झालं तेच मला कळत नाही. मी तुला बजावून सांगितलं. बघ तरी. बघ बघ. हे मांजर, हा कुत्तू, हे बालाचं जबलं आणि बालाच्या लंगोट. मोठा झाला. स्वतःसाठी आणलंस काय? चिल्ला बघ काका, चिल्ला. तुला याला मी बालकाश्रमात सोडून यायला सांगितलं होतं ना. गेलो होतो, पण त्यांनी विचारलं मुलाचे आई वडील कोण आहेत. दारात सापडलं म्हणून सांगितलं. म्हणाले पोलीस चौकशी करावी लागेल. तुम्हाला नको असलेलं मूल इकडे आणून टाकत नाही कशावरून, असं म्हणाले. मग कोणाला तरी सांभाळायला द्यायचं. ते सुद्धा केलं. तर सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. एका घरात गेलो तर तिथल्या बाईनी 5 मुलं माझ्या पायावर आदळली आणि म्हणाली यातली 2 सांभाळा. झालं? दात काढून झाले? अरे पण म्हणून काय याला जन्मभर सांभाळायचं काय? मी नाही, आपण दोघं सांभाळायचं. आई बाप मी आई होणार नाही. हळूहळू. याला काडीची अक्कल नाही काय नाही. चल माझं डोकं इथे फिरायची वेळ आली. याला पोरग घरात ठेवायचं म्हणजे रात्रभर त्याची बोंबाबोंब. झोपेचं खोबरं. थोडे दिवस मी तुला बजावून सांगतो. पोरग जर रात्री रडलं तर तू उठायचं. मी अजिबात उठला नाही. मग किती बोंबललं तरी चालेल.
ए उठ ना, पोर रडतोय बघ, चल उठ. ए उठ ना. आईला पेक्षा पोराचं रडणं परवडलं ह्याच्या गोरण्यापेक्षा. चल थांबा थांबा, येतो थांबा. बाबा ओ मर्फी बाबा, तुमची झोप झालेली दिसते, आमची झोप का उगाच खराब करताय? काय केलं बघूया, यायला ओलं केलेलं दिसतंय. अरे झोपला थांबा, आपण बदलूया आपण. थांबा, गडबड करू नका. उठा 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 उठा, रडू नका. तो पाहतो बघू. ओ चिरंजीव, उद्या आम्हाला नोकरीवर जायचंय उद्या मला. तुमचं बरं आहे, तुम्ही आपले उतारणे पडून काय कराल? झोपा आता. झोप बाबा, झोप. चला झोपा आता. गाई करायची ना. रडायचे नाही बर्फी बाळा, तुझ्यासारखा बाळा आमच्या घरी पण आला. आता आम्ही जाणार. रडायचे नाही. सकू मावशी, तू कुठे जाणार? मी दुपारच्या एसटीनं गावाला जाणार. माझ्या लेकाला लेक झाला ना. अरे विलास, लवकर बाहेर. सकू मावशी काय बोलते? काय माझ्या लेकाला लेक झाला ना. तू कुठे चाललीस? तू आम्हाला आमच्या आईसारखी आहे. तू गेली तर मग कोण? फुगा लोणी लावू नको. तुझ्या आईसारखी, तुझ्या मावशीसारखी, बाळाच्या आजीसारखी नवं. नाही तसं नाही. अगं तू गेल्यावर आमचं आणि आमच्या मर्फीचं कसं होणार? विचार केलाय ना मी. गावाला जाते आणि एका बाईला धाडून देते इथं. तू मला कुणी मिळत नाही बघ. कोणाला धाडून देऊन कसं होणार? काय होईल रे. असं करा, तुम्ही या बाळाला सांभाळा. मी आता काय राहणार आहे तिथं. येईन 7-8 महिन्यां परत. वॉटर बेरीचं पाणी द्या, सांभाळा, दूध द्या त्याला. सांभाळा. मी जाते. तुम्हाला काय झालं हसायला? आमचा सगळा प्रोग्राम बोंबलवला. हाततोय आता ते गप्प राहायचं, मार देईन सांगून ठेवतो. आली लालायची नाही कुचू. आता तुझी काकी येणार भेटायला मला. कुचू हे जरा लक्ष द्या रे. मर्फी घाबरू नको. ते सगळं जाऊ दे रे. आता मात्र लग्नाचा विचार करायला पाहिजे. खूप विचार करूया, पण तुझ्या बापूजींचं काय? अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहितीये. त्यांना सांगितलं तू योगासनांचा अभ्यास सुरू केला. असं सांगितलं आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं तर काय करायचं? वेळ आल्यावर तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे ग. ते जाऊ दे रे. ए तुला खरं सांगू, माझी ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत. ए तुझी नाही आहेत की? लग्न झाल्यानंतर बायकोनं माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकानं अगदी मुलासारखं जपावं. असं जपावं जसं मी मर्फीला जपतो. मर्फी बापरे, त्याला मी एकटा सोडून आलोय. चला काय जरी सांगशील की नाही? मर्फी नक्की इथेच ठेवला होतास ना त्याला? मर्फी विलास, बर्फी कुठे? अरे मर्फीला कुठेतरी बागेतनं पळवलं यार. पळवलं? आणि तू काय करत होतास? मी भलत्याच भानगडीत अडकलो होतो. काय नालायक माणूस आहेस रे. लाज नाही वाटत रे? बसला असेल त्या मीनाक्षीच्या गळ्यात गाळ घालून. त्या पोरीच्या ना त्या पोराला विचारलंस? नाही रे, त्याला व्यवस्थित बाबा गाडीत ठेवला आणि मगच गेलो. अरे काय मगाच गेला, बोलत बसलाय. चला बरं, शोधायला पाहिजे. चला बरं. बाबा एक लहान मूल पाहिलं का कोणाजवळ? अहो, बागेत जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात. मी कुठे पाहू मुलांना? चल सरंग आबो. हे काय करताय? नाही, तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघत होतो. अहो तुमचं डोकं बिका ठिकाणावर आहे की नाही? ही मुलगी आहे.
माळी बुवा, आम्ही त्या बाळाला झाडाजवळ ठेवलं होतं, कुणीतरी पळवताना तुम्ही पाहिलं का? तुमची बी कमाल आहे बुवा, मुलाला सायकलीसारखा झाडाला लावून ठेवला. मला नाही माहित. भैयाजी, किसी बच्चे को रोते हुए देखा? अरे भाई मैं सिर्फ ग्राहक देखता हूँ, बाकी कुछ दिखाई नहीं देता मुझे. बर्फीला कोणी पळून गेलं असेल ना, त्याचा वाटोळ होईल. आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? ही बाबा गाडी तरी कशाला ठेवायची? असू दे, त्याची एक आठवण म्हणून. गॉड इज ग्रेट. बर्फी बर्फी बर्फी, बाई बाई, तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. उपकार देवाचे माना. मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं. मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात. पण तुम्ही नेमक्या इथे कशा काय आलात आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. बागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली. मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई, तुमचे उपकार कसे म्हणावे तेच मला कळत नाहीये. बाई, हे थोडे पैसे ठेवून द्या. नाही नाही, मी तुमच्यावर उपकार म्हणून तुम्हाला देत नाहीये, फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय. मर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार. बाई, नेहमी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होतं ते चांगलं माहिती आहे मला. पैसे नको आहेत मला. माझ्या चोनूल्या, कुठे गेला तू मला टाकून? अब तुझ्या त्याची कुकूला आणला आणि तू गेला का? मल्फी बाबा, मल्फी बाबा, अरे कुठे गेला तू? कुठे हसतो बघ, हसतो बघ. काय गेलं आचला? म्हणजे ते एन्जॉय करतोय तो. तुला मी सांगतो मल्फी, हा तुझ्या काका आहे ना, काका हा एक नंबरचा गधडा आहे, गधडा. म्हणून हे असं झालं सगळं. नाहीये मल्पी, या काकाने तुला संध्याकाळी शांबाला असतं तर ही वेळ आलीच नसती. माझा काही दोष नाही रे, माझा काही दोष नाहीये. लोळू नको तू. तुला सांगतो, हा तुझा काका आहे ना, हा काकूच्या माग माग गेला. झालं होतं त्याला. ना बाबा ना, आपला काका तचाच आहे. खरं सांगू विलास, त्या बाईनं मर्फीला परत आणलं म्हणजे ती बाई खरंच ग्रेट आहे नाही? हा, हो ना. अशी प्रामाणिक आणि प्रेमळ बाई मर्फीला सांभाळायला मिळाली तर किती बरं होईल नाही? साहेब, बाळाची गाडी. अरे नीट कर रे. काय आलं? तुला उचलायचं म्हणजे काय मस्करी आहे काय? मी वाकडा तिकडे झालो. अरे तू वाकडा तिकडे झाला म्हणून जमलं तरी सरळ सरळ. पुन्हा नाही करणार. पुन्हा कुणाला लग्न करायचं आहे? तुझं साहेब, सांगता येत नाही. मी बाजारात जाऊन येते. मला जरा वेळ लागेल. मर्फीला तुमच्याजवळ ठेवलं तर चालेल? हे काय विचारणं झालं? आपल्या बाई बाहेर चालल्या. अरे हा मारुती कोणी घातला? कुणी घातलं गळ्यात? माफ करा साहेब, त्याचा गळा मोकळा मोकळा दिसत होता ना, म्हणून मी घातला. आणि त्या दिवशी त्याची बाबा गाडी मारुतीने चढवली बागेत. अरे विसरलोच होतो, पण आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही घातलं असतं नाही का? साहेब, तुमच्यासारखाच मर्फी माझ्या पण आयुष्याचा एक भाग आहे, म्हणून आणला मी हा मारुती. जाऊ मी? मला नवल वाटतंय. का रे? अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव लावला तिने मर्फीला नाही? आहेत त्याच्या आपला मल्पी जीव लावण्याच्या का? कधी माझी कुठे होती माझी बाबा? काय करते छान आहे बाबा माझी ती. त्याने कुठे ए विलास, ए सारंग, कोणी आहे का नाही घरात? ए विलास, सारंग, सारंग, कुठे आहेत तुम्ही? कधी आला काय पत्ताच अरे अगोदर झालं असतं रे. पण काय करू, नवीन बंगला मिळालाय, सामानी लावायचं होतं आणि ऑफिस मध्ये खूप काम असतं रे. बंगला तर मिळाला काय? मॅनेजर झाला. पण काय रे, बंगला साफ करायला बायको बिको शोधलीस की अरे नाही? त्यासाठीच तर आलोय. परवाला माझा साखरपुडा आहे.
आणि तुम्ही दोघांनी नक्की यायचं, कळलं ना? पुण्यातली साखर कोण आहे? प्रिया प्रिया. माझ्या मालकाची मुलगी. यायला बाई, तू डायरेक्ट मालकाच्या टांगेतच बसला वाटतं. तुझा देताय तो छप्पर फाड के देताय. त्याचा भाऊ बघ जरा. अरे हा? तुम्हा ब्रह्मचार्यांच्या घरात हा मुलगा कोणाचा रे? हा, आमचा समज. मतलब काही नाही यार, एके रात्री या बाळाला कुणीतरी आमच्या दरवाजाच्या बाहेर आणून ठेवलं. आम्ही घरात आणलं, मग आम्हाला त्याला लला लागलं. त्या जिनीस कापून इतका गोड मुलगा ज्या बापाला जड झाला असेल तो किती दुर्दैवी असेल, नाही? काय नाव आहे रे याचं? मर्फी. हा? मल्फी? ओले माझ्या मल्फी, ओले माझ्या राजा, ओले माझ्या बाबा, आमच्या साखरपुड्याला यायचं. हा, ए, तू मर्फीला त्यापेक्षा दत्तकच का घेत नाहीस? निदान त्याचं भविष्य तरी चांगलं होईल. घेतला असता यार, पण काय करू, प्रियाला मुलंच आवडत नाहीत. हो. अरे तिने तर सांगितलं लग्नानंतरही होऊन देणार नाही. ओले कमाल माझ्या आहे. बाबा. म्हणजे आमचं लग्न न होता सुद्धा आम्ही त्याचे बाप झालो. बघ ना. आणि तुझं लग्न होऊन सुद्धा तू बाप होत नाही. आता काय बोलणार आणि काय सांगणार? अरे बरं ते जाऊन दे, तुम्ही माझ्या साखरपुड्याला नक्की यायचं. अरे तुमच्या दोघांशिवाय मला कोणी नाहीये यार. यार, अरे तुझा साखरपुडा आणि आम्ही नाही, आता कधी होईल? आमच्या मप्पी बाबा पण येणार. येणार ना? ना? अजून